नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 8 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज त्याचा सारांश पाहूया. एक पश्चिमी आवर्तनाला सुरुवात झालेलीच आहे. ते पण उत्तर भागातून. उत्तर म्हणजे दिल्ली, शिमला, जाशीकोटा ह्या उत्तर भागातूनच पश्चिमी आवर्तनाची सुरुवात आहे. साधारणतः थोडंसं हलक्याच्या पावसाची शक्यता त्या भागात बनत असताना दिसत आहे. इकडे मुंबई आणि परत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुरळकसे हलकेसे ढग आता सगळीकडेच आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक या साईडला हलकेसे ढग आहेत. उद्याही फारसा काय बदल दिसत नाही आहे. उद्या साधारण पहाटे पाहायला गेलं तर मुंबई, जालना आणि इकडे सांगली परिसर ह्या भागात सुद्धा हलकेसे ढग असल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेली आहे. हलकी थंडी असणार आहे, पण अशी तीव्र अशी काही थंडी नसणार आहे. हलक्या थंडीचा भाग म्हणजे घाट परिसर थोडासा येईल. बाकी सर्वत्र थंडी कमी झालेला दिसून येत आहे. परत दुपारचं वातावरण पाहायला गेलं तर दुपारचं वातावरणात सुद्धा उष्णता थोडीशी आहे आणि ढगाळ हवामान असल्यामुळे उष्णता ती जाणवणार नाही. लातूर, बीड ह्या साईडला ढगाची दाटी असण्याची शक्यता जास्त आहे. आणि पहाटे बघायला गेलं तर 4-5 तारखेचे पहाटे ढगाळ हवामान रात्रभर राहणारच आहे. आणि पहाटेच्या दरम्यान पाहायला गेलं तर पहाटे सुद्धा ढगाळ हवामान काही अंशी राहण्याची शक्यता आहे. थंडीचं प्रमाण सुद्धा थोडं कमी झालेलं आहे. म्हणजे थंडीचं प्रमाण आता हळूहळू कमी होत आहे. 5 तारखेचं दिवसभरात पाहायला गेलं तरी हलकीसे ढग सर्वत्र असणार आहेत. आणि महाराष्ट्रावर सर्वत्र हलकेसे ढग असणार आहेत. फक्त विदर्भ पट्ट्यामध्ये थोडेसे ढगांची गर्दी कमी दिसत आहे. त्या साईडला ढग नसणार आहेत असं दिसून येते. म्हणजे दुसरं हलके ढग राहणार आहेत. तापमानाची तीव्रता पाहायला गेलं तर तापमानाची तीव्रता 30 सेंटीग्रेड तापमान सरासरी 28 ते 30 सेंटीग्रेड तापमान सर्वत्र राहण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यात थंडीचं अकलूज साईडला बीड आणि इकडे नांदेड ह्या भागात थंडीचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. विदर्भ पट्ट्यात थंडीचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. 7 तारखेला थंडीचं प्रमाण परत एकदा वाढताना दिसत आहे. आणि दिवसा पाहायला गेलं तर दिवसा दक्षिण साईडला, महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला राज्याच्या ढगाळ हवामान असणार आहे. साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्ती करून ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आणि हे उष्णतेचं प्रमाण सुद्धा 29-30 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. रात्रभर त्यावेळी 7 तारखेला ढगाळ हवामान राहण्याची शक्यता. परत विदर्भ पट्टा आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातून थंडीचं प्रमाण परत एकदा वाढताना दिसत आहे. त्या साईडला थंडी असणार आहे आणि दक्षिण साईडला थंडी कमी असायची शक्यता आहे. दिवसभरात महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर, अकलूज ह्या भागातून नांदेडपर्यंत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. ते पण अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता दिसून येत आहे. दुसरं हवामान म्हणतोय आपण तसं. आणि पुणे, नाशिक, नंदुरबार ह्या पट्ट्यात मुंबईची पर्यंत ढगांची दाटी बऱ्यापैकी चांगली दिसून येत आहे. दुसऱ्या हलक्या थेंबा होण्याची पण शक्यता वाटत्या. तेवढी शक्यता जास्ती करून दिसत नाही, परंतु थोडीशी वाटत आहे. झाला तर पावसाळ्यात हलकी थेंब पाहायला गेलं तर 9 तारखेच्या पुढे काही अंशी थोडासा फरक पडण्याची शक्यता आहे. थोडासा म्हणजे बऱ्यापैकी थोडासा आता जे ढगाळ हवामान आहे त्याच्यापेक्षा जास्त काही ठिकाणी ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटत आहे.
तर हा लांबचा पल्ल्याचा अंदाज आला, पण 8 तारखेपर्यंत काही फरक काही दिसत नाही आहे. पण थंडी कमी झालेली आहे. साधारण पावसाचं प्रमाण जर पाहायला गेलं तर पावसाचं प्रमाण शक्यतो इकडे उत्तर भागातूनच राहणार आहे. उत्तर भाग म्हणजे गुजरात धरून उत्तरेकडे राजस्थान, दिल्ली, जोधपूर ह्याच उत्तर साईडला त्यांच्या थंडी, त्या राज्याच्या उत्तर साईडला थंडीचं प्रमाण राहणार आहे. पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे. थंडीचं प्रमाण पाहायला गेलं तर राज्याच्या पूर्व बाजूने राहणार आहे थोडंसं, आणि इकडे दक्षिण साईडला खाली दक्षिण साईडला म्हणजे कर्नाटक राज्याच्या दक्षिण साईडला ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता काही अंशी बनताना दिसत आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करत चला. आणि ह्या आठवड्यामध्ये धुक्याचं वातावरण कायम राहणार आहे. धुक्या कमी जास्त प्रमाणात धुकं राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.